आजच्या भागामध्ये अष्टावक्र जनक राजाला सांगत आहेत, आत्मज्ञानी झाल्यावरच खरं सुख प्राप्त होतं, खरं ज्ञान प्राप्त होतं, खरं जीवन जगणं तिथूनच आपलं सुरू होतं, हे सांगतायत अष्टावक्र. आपण जो थोडासा इतिहास बघितला, ते इतिहासामध्ये सांगतायत अलेक्झांडरचे संपूर्ण जग त्यांनी जिंकलेलं होतं. वेगवेगळ्या देशावर आक्रमण करून जग जिंकणे हे जेव्हा त्यांनी सुरू केलेलं होतं, तर जेव्हा तो भारतात येत होता, तर खूप ज्ञानी व्यक्तींनी त्याला एक असं सांगितलं की म्हणे सोनं, चांदी, हिरे, माणिक्य, मोती हे सगळीकडे भेटल, हे कुठूनही लुटून घेता येईल, परंतु तुम्हाला जर भारतातून काही पाहिजे असेल, भारतातून जर काही आणायचं असेल, एक दुर्लभ काही वस्तू आणायची असेल, तर तुम्ही भारतातून आत्मज्ञानी घेऊन या, नॉलेज घेऊन या. हजारो वर्षाची परंपरा आहे आपल्या देशाचं. संस्कृती, महान संस्कृती याच्यामुळेच म्हणतात की आपल्या देशामध्ये हे ज्ञान, हे आत्मज्ञान सदैव भारतात राहिलेलं आहे. आपण जर इतिहास बघितला तर भारताने सगळ्या जगाला ज्ञान दिलेलं आहे. इतकी ताकद होती भारताकडे. म्हणून भारताला सुद्धा बघा, सोने की चिडिया म्हणत होते भारताला. जिथं ज्ञान असतं ना, तिथं सगळी संपन्नता आपोआपच असते. असा आपला देश आहे, अशा आपले ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत, असं ज्ञान होऊन गेलेलं आहे. त्यामुळे बघा, हजारो करोडो वर्षापासून भारतात मानव वस्ती आहे, जगात मानव वस्ती आहे. पहिले काही सुविधा नसून सुद्धा मानव किती खुश आणि प्रसन्न होता, आनंदी होता. आणि आता बघा सगळं आलंय, प्रसन्नता हरून गेली, आनंद हरून गेला, तणावयुक्त जीवन झालं. 50% लोक जवळपास मानसिक बिमार झाले. तर कुठेतरी सांगतायत गुरुदेव की या ज्ञानापासून जसं जर आपण दूर गेलं, या ज्ञानाला जर सोडलं, तर फक्त आणि फक्त दुःख मिळू शकतं. तर असे अलेक्झांडर जेव्हा भारतात येत होते, तर तेव्हा सांगितलं की आत्मज्ञानी लेके आओ भारत में से. तर मग इथे येऊन ते आत्मज्ञानीचा शोध घेत होते की आपण यांना घेऊन जायचंय, आत्मज्ञानी कुठे आहेत. आणि आत्मज्ञानी कसे, फक्त पुस्तक पाठांतर केलेले नकोय, अनुभवगत ज्ञानी पाहिजे. ज्ञानीची व्याख्याच केलेली आहे, नुसतं पोपटपंची भाषण करून कुणी ज्ञानी नाही होऊ शकत. आनंद, प्रसन्नता त्याच्या अस्तित्वापासून जाणवलं पाहिजे. प्रेमाचा अनुभव झाला पाहिजे. त्यांना पाहता क्षणी हृदय कसं कोमल झालं पाहिजे, डोळ्यातून मिठे आसू आले पाहिजे. हे सांगतायत अनुभवगत ज्ञान. जसं आपण गुरुजींना पाहिल्याबरोबर हे सगळं जाणवतं आपल्याला. असे ज्ञानींच्या शोध मध्ये ते अलेक्झांडर होते. आणि अशा ज्ञानीच्या आपण जर घेऊन गेलं तर आपल्या जगात आपल्या लोकांना याचा फायदा होईल, असं एक त्याचा विचार होता. आणि काही ज्ञानी लोकांना पकडून नेताना सांगतायत, आत्मज्ञानी पहा सदैव मुक्त असतो. अशा काही ज्ञानींना ते जेव्हा पकडून नेत होते, तेव्हा ते पकडून नेणारे कैदी आहेत
काय आत्मज्ञानी कैदी आहेत हे ओळखणं अवघड होतं. ज्यांना बेड्या लावल्या होत्या ते मस्त खुश आणि प्रसन्न होते, आणि ज्यांनी बेड्या लावल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होत. उलटी परिस्थिती बघायला भेटत होती. तर हे सांगतायत. तर हे पाहून अलेक्झांडरला एकदम आश्चर्य असं झालं की अरे या लोकांमध्ये असं काय आहे, मी एवढा जगाचा स्वामी झालोय, मी एवढं जग जिंकलंय, एवढं माझ्याकडं संपत्ती आहे, पण या ज्ञानी लोकांकडं असं काय बरं आहे की ज्यांच्या चेहऱ्यावरच इतकं तेज दिसतंय, विश्वास दिसतोय, आनंद दिसतोय, आणि तो माझ्याकडे नाहीये. हा पाहून अलेक्झांडर स्वतः परेशान झाला. आणि तो मग त्या ज्ञानी लोकांना विचारायला लागला की असं काय आहे तुमच्यामध्ये की जे माझ्यामध्ये नाहीये. असं ज्ञानी लोकांसोबत तो चर्चा करायला लागला. तेव्हा त्याच्यातून हेच त्याच्या लक्षात आलं की जो खरा आत्मज्ञानानं भरलेला आहे, खरा प्रसन्न आहे, ज्यानं स्वतःच अस्तित्व खरं ओळखलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावरती खरी प्रसन्नता, खरा आनंद दिसू शकतो. हे इथं सांगतात. हे आपण ऐकतो सगळं, पण इथं अष्टावक्र सांगतायत की हे फक्त ऐकून नाही होणार आहे. नुसतं एक आत्मज्ञानी झाला, आनंदी झाला, हे नाही सांगत आहेत अष्टावक्र. अष्टावक्र हे सांगतायत की हे अद्भुत ज्ञान आपल्या अनुभवामध्ये जोपर्यंत आपण आणत नाही ना, तोपर्यंत गोष्ट पूर्ण नाही होणार, हे सांगतायत इथं. आणि असं अनुभव प्राप्ती इथं झालेली आहे जनक राजाला. आणि म्हणून मग जनक राजा म्हणतोय वाव, हे जे उद्गार त्याच्यातून निघतायत ना, ते नुसतं अष्टावक्राचं भाषण ऐकून नाही निघत आहेत. साधना, सेवा, सत्संग करून हे अनुभवायला लागले जनक राजाला, तेव्हा त्यांच्यातून उद्गार निघतायत की वाव, हे खरं जीवन आहे. असाच एक आपल्यासारखा संसारिक सर्वसाधारण एक वयस्कर ग्रस्त असतो. तो एका पहाडाच्या खाली राहत असतो. खूप उंच मोठा पहाड असतो. तो पहाड चढण्यासाठी ना जगभरातली खूप लोक येतात आणि ते पहाड चढण्याचं अवघड काम करत असतात. हा म्हातारा ग्रस्त कित्येक वर्षापासून पाहत असतो की ते लोक येत आहेत, पहाड चढतायत आणि वापस मस्त आनंदी होऊन वापस जात आहेत, हे सगळं बघत असतो तो. आणि मग कित्येक दिवसानंतर त्याच्या असा मनात विचार येतो की अरे यार, इतके हे लोक जात आहेत वर आणि आल्यावर म्हणतायत की आनंद भेटतोय, तिथं गेल्यानंतर प्रसन्नता भेटते, तिथून जग पाहणं एक विलक्षण आहे, तिथून खाली जग पाहणं एक आनंददायक घटना आहे, हे सगळं काय काय सांगतायत, तर आपणही जावं का, असा एक म्हातारा झाल्यानंतर विचार आला. आणि मग जसाही विचार आला तर मग काय केलं त्याने की एका दिवशी निघाला आणि काही लोकांना विचारायला लागला की तिथे गेल्यावर काय होते, कसं असते तिथे गेल्यानंतर. आणि नेमकं त्यानं त्या लोकांना विचारलं जिथपर्यंत ते लोक पोहोचलेच नव्हते. आणि मग ते सांगायला लागले की नाही नाही, रस्ता खूप अवघड आहे, हे खूप मुश्किल आहे, हे कुणाला जमणं शक्य नाहीये, असं सगळं निगेटिव्ह त्याला सांगत राहिले. मग त्याची परत हिंमत खचली. मग परत काही दिवसांनी परत अजून काही लोकांना विचारायला लागला. असं बऱ्याच लोकांना विचारून त्याची हिंमत खचतच गेली. आणि नंतर मग काय केलं त्याने, एका दिवशी एक संत येत होते आणि मग त्या संतांना त्यानं विचारले की अहो म्हणे सगळे जण वर जातायत, तर नेमकं म्हणे आहे काय वर, कशाला जातायत, काय होतंय वर गेल्यानंतर. आणि सांगतायत की जीवनात खरं मार्गदर्शन, खरं सत्याचा मार्ग हे फक्त संत सांगू शकतात. त्यामुळे सांगतायत
जीवनात जोपर्यंत सद्गुरूचं आगमन होत नाही ना, तोपर्यंत या जीवनाला पूर्णत्वच नाहीये, याचमुळे शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि मग ते संत सांगतात की अरे वेड्या, वर गेल्यानंतर खरं परम सुख मिळणार आहे. पण संत त्याला हे सांगतात की अरे तुला नुसतं ऐकून नाही भेटणार आहे हे. त्यासाठी तुला काय करावं लागेल? तुला इथून वरच्या दिशेनं जाण्यासाठी सुरुवात करावी लागेल. तुला उठावं लागेल, हिमतीने स्वतःचा मार्ग तयार करून पुढे जावं लागेल. तरच तू पोहोचशील. तू आयुष्यभर जरी इथे येणाऱ्या लोकांना विचारत राहिलास, तर तू नाही पोहोचू शकणार. आणि मग तो संकल्प करतो की यस, आता मी या मार्गावर चालणार आहे. आणि मग तो हिम्मत करत 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 त्या पहाडावरती जातो. आणि तिथं गेल्यानंतर मग त्याला जाणवतं की किती प्रसन्नता आहे, किती थंड वारा आहे, किती वर गेल्यानंतर आनंद आहे. हे त्याच्या अनुभवात जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत कळणं अशक्य. अष्टावक्र इथे सांगतायत, हा जो सुंदर मार्ग सांगितलेला आहे, याच्यावर सतत आपल्याला चालत राहावं लागेल. आणि अहो, आपण तर किती नशीबवान आहेत, असे सद्गुरू आपल्या जवळ आहेत सगळं सांगण्यासाठी. इतके मोठे सद्गुरू असून सुद्धा जर आपण मार्गक्रमण केलं नाही, याच्यावरती चाललो नाही, तर आपल्यासारखे वेडे फक्त आपणच ठेवू. म्हणून सांगतायत की संतांच्या मार्गदर्शनाखाली जी त्यांनी आणि आणि अच्छा, हे करण्यासाठी, हे प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? सगळा संसार सोडावा लागेल, हिमालयात जावं लागेल, कपडे काढून उभं टाकावं लागेल. किती सोपा मार्ग सांगितलाय. साधना, सेवा आणि सत्संग. साधनेमधून शरीर, शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत होणार. सेवेमधून मग ती एनर्जी जी आहे, जी युटिलाइज होणार सेवेत, आणि मग खरा आनंद मिळणार. आणि सत्संगामधून मग ती प्रसन्नता टिकून राहणार. असा हा अद्भुत मार्ग सांगितलाय, साधना, सेवा आणि सत्संग. हे सांगतायत अष्टावक्र इथं की भारत हा नेहमीसाठी अध्यात्माचा गड राहिलेला आहे. अध्यात्माचा एक किल्ला उपलब्ध आहे असा आपला भारत देश, म्हणून आपल्या देशाची संस्कृती महान, हे इथं सांगितलेलं आहे. इथं प्रत्येकाला न्याय भेटलेला आहे. मनुष्य असो, पक्षी असो, प्राणी असो, प्रत्येकाला न्याय आणि प्रत्येकाला आनंद, इथं जगण्याचं स्वातंत्र्य इथं भेटलेलं आहे. पण म्हणतायत की हे सुंदर ज्ञान कुठेतरी हरवल्यासारखं झालंय, कुठेतरी लपल्यासारखं झालंय. तो गुरुदेव सांगतायत की आता ती वेळ आलेली आहे की प्रत्येक माणसानं हे आत्मज्ञान प्राप्त करण्याची ही योग्य वेळ आहे. हा इथे इशारा देत आहेत गुरुदेव आपल्याला. खूप परेशान झालो, खूप जन्म घेतलेत, खूप वेळा जन्मलोत, मेलोत आपण हे सगळं पंचेंद्रियाचं सुख घेऊन घेऊन. गुरुदेव म्हणतात बस, आता स्टॉप करा, हे खूप झालं. आता तुम्ही आत्मज्ञान घ्या आणि मुक्त होऊन जा, प्रसन्न होऊन जा, हे सांगतायत. ज्ञानी लोकांना माहित असतं की लोक का बरं दुःखी आहेत, आणि त्याच्यामुळे ते वारंवार त्याचं मार्गदर्शन पण करत आलेले आहेत आपल्याला. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असेच एक संत होते, सद्गुरू होते, आणि एक राज्य होतं. त्या राज्यात ते बघत होते की त्या राज्यात खूप संपन्नता होती, खूप ऐश्वर्य वैभव होतं. सगळे लोकांना सगळं अन्न धान्य पाणी सगळे कशाचं मुबलक होतं, काही कमी नव्हती. तरी पण लोक दुःखी राहायला लागली, दुःखी होती लोक. तर मग एकदा काय केलं संतांनी, रात्रीच्या वेळी राजवाड्यामध्ये सगळी शांतता पसरली, तेव्हा त्यांनी काय केलं, 3 शेळ्या ज्या आहेत त्या राजवाड्यामध्ये सोडून दिल्या. 3 शेळ्या त्यांनी मध्येच सोडल्या, कुणालाच माहिती नाही. आणि शेळ्या सोडताना त्यांनी काय केलं, शेळीवरती नंबर टाकले, 1,
नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर. 3 शेळ्या होत्या. 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर. 3 नंबर टाकलाच नाही त्यांनी आणि शेळ्या आतमध्ये सोडून दिल्या. सकाळी पहारेकरी उठले. पहारेकरी उठले तर काय, ते शेळ्यांनी सगळीकडे त्यांच्या त्या लेंड्या सगळीकडे अस्वच्छ करून टाकलं. राजवाड्यात सुद्धा राजा बसतो तिकडं आजूबाजूला सगळं अस्वच्छ झालं. मग राजा आणि त्याचे सेनापती सगळ्यांनी बघितलं की अरे असं कसं झालंय, कुठला काय प्राणी आलाय आणि सगळं अस्वच्छ कसं काय झालं, शोध करा. मग त्या शेळ्या दिसतात त्यांना आणि मग शेळ्या दिसल्याबरोबर ते सांगतात की अहो हे याच शेळ्यानेच केलेलं असेल. तर राजा म्हणतो की ताबडतोब शेळ्यांना बंद करा, पकडून घ्या आणि सगळं स्वच्छ करा. मग पहिली शेळी पकडतात, दुसरी शेळी पकडतात आणि 4थ्या नंबरची शेळी पकडतात. आणि मग राजा म्हणतो की अरे 1, 2, 4 आहे, हे 3 नंबरची शेळी कुठे शोधा. सगळं राज्य त्याच्या मागे लावतो, सगळी शक्ती त्याच्या मागे लागतो की काही झालं 3 नंबरची शेळी सापडली पाहिजे. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, तो दिवंडी पेटवतो, 3 नंबरची शेळी सापडल्याशिवाय कोणी जेवायचं नाही ना झोपायचं नाही. इतकं सगळं वैभव असून, सगळं राज्य कशाच्या मागे लागले, 3 नंबर शेळी ओळखण्याच्या मागे. आणि मग सापडतच नाही, मग पुन्हा संतांकडे जातात की अहो 3 नंबरची शेळी सापडतच नाहीये. आणि मग संत हसतात की अरे वेड्यांनो, यामुळेच तुम्ही दुःख आहे. जे तुमच्याकडं नाही ना, जे अस्तित्वातच नाही, ते शोधण्याच्या तुम्ही जर मागे लागलात तर जीवनभर दुःखाने भरून राहणार. 3 नंबरचा अस्तित्वातच नाहीये आणि तुम्ही सगळं तुमच्याकडे इतकं वैभव असून सापडवतात काय, 3 नंबरची शेळी. तर हे संत सांगतायत की ईश्वरानं आपल्याला खूप भरभरून दिलेलं. मनुष्य प्राण्या इतकं कुठल्याच प्राण्याला ईश्वराने इतकं खुल्या मापानं दिलेलं नाही. इतकं दिलेलं आहे मनुष्याला. पण इतकं सगळं असूनही कुठेतरी आपण हे समजत असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही आणि याच्यात दुःखी होणं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे, हे इथं अष्टावक्र सांगतात. आणि जसंही हे आत्मज्ञान व्हायला लागल, जसंही हे अज्ञान दूर होईल, त्याच वेळेस आपण प्रसन्न आणि सुखी होऊ शकतो. या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र देत आहेत. ज्ञानी माणसाचं एकच लक्षण सांगतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित न होणे, दुःखी न होणे. छोट्या छोट्या गोष्टीला डिस्टर्ब होणे, थोडस हे गेलं ते गेलं, थोडं नुकसान झालं, या सगळ्या स्थितीमध्ये स्थिर राहणे, आनंदी राहणे, हेच खरं आत्मज्ञान सांगितलेलं आहे. काही राजकीय पुढारी लोक असतात बघा, ते पत्रकार लोकांना काय म्हणतात, किंवा तुम्ही काही छापा आमच्याविषयी, काही पेपरमध्ये चांगलं छापा, वाईट छापा, पण आमचं नाव बरोबर टाका, म्हणजे काय होईल, आम्हाला प्रसिद्धी भेटेल. बघा, वर वर वाटतं हे किती ज्ञानी माणसाचं सेंटेन्स आहे, तुम्ही काही छापा, मला काही फरक पडत नाही. पण एक राजकीय अज्ञानी माणूस असा म्हणू शकतो की फक्त स्वार्थासाठी. इथे सांगतायत की संवेदनशील आणि असंवेदनशील व्यक्तीमध्ये काय फरक असतो. एका दगडाला बघा, एका दगडावर तुम्ही फुलं फेका का अजून एका दुसऱ्या दगडाने त्याला मारा, त्याला काहीच फरक पडत नाही. कारण काय, तो असंवेदनशील आहे. तसा दगडासारखा असंवेदनशील माणसाला काहीच फरक पडणार नाही, तुम्ही काही करा. तर गुरुदेव सांगतात की याचं काहीच मूल्य नाहीये. संवेदनशील होऊन जर आपण काही गोष्टी स्वीकारल्या, बघितल्या, सहन केल्या, तर त्याचंच खूप महत्व आहे, हे इथं सांगतात. आणि मग
एक मूर्ख सुद्धा म्हणू शकतो की मला याचा काही फरक पडत नाही, आणि एक ज्ञानी सुद्धा म्हणतो की या सगळ्या परिस्थितीचा माझ्यावर काहीच फरक पडत नाही. ते दोघंही दिसायला विरुद्ध बाजू दिसतायत, पण एक अज्ञानाने भरलेला आहे आणि एक ज्ञानाने भरलेला आहे. इतका मोठा फरक आहे या दोन्हीमध्ये, हे सांगता येईल. त्याच प्रकारे आपल्या इथं भारतामध्ये प्रथा आहे बघा, की सकाळी सकाळी उठून ईश्वराला जाग करायचं. झोपलेल्या ईश्वराला जाग करायचं. हे थोडस ऐकण्यासाठी थोडस उलट वाटतं आपल्याला, पण आपल्या इथे प्रथा आहे, पडलेली प्रथा आहे. तुम्ही बालाजीला बघितलं तर सकाळी सुप्रभातम म्हणून एक पूजा असते, त्याच्यामध्ये बालाजीला उठवण्याची प्रथा आहे. किंवा आपल्या इथं आपणही बघतो खूप धार्मिक स्थळी, जसं पंढरपूरला काकडा आरती करतात सकाळी सकाळी 3:30-4 वाजता. त्याचा हाच अर्थ आहे. भूपाळी म्हणतात. भूपाळीची जी प्रथा आहे आपल्याकडे, ती सुद्धा हीच आहे की ईश्वराला जागृत करायचंय. जी झोपलेली दैवी शक्ती आहे त्याला जागृत करायचंय. हे अज्ञानी लोक याला समजू पण नाही शकले. अज्ञानी लोक म्हणतात, अहो तुमचा देव झोपलाय, मग तुमचं कसं होईल? तुम्हाला कोण वाचवणार दुःखापासून? हे नाहीये. की ते आपण आधी जडत्वापासून उठून मग आपण आपल्यातली ती चेतना जागृत करायची. याला म्हणतात झोपेतून देवाला उठवणं. आणि जसंही त्यांना जागृत केलं, मगच खरं आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतो. हा या मागचा एक गूढ अर्थ सांगितलेला आहे. हे सुरुवातीला असं वाटतं की एक विचित्र प्रथा आहे, चुकीची प्रथा आहे, पण त्याच्या मागचा हा सूक्ष्म विचार आहे. दैवी शक्ती जागृत करायची आपल्याला. एकदा ती शक्ती जागृत झाली की सगळा खेळ खल्लास. आपण प्रसन्न होणार, आनंदी होणार, हे सांगतायत. दैवत्व आणि जडता, एका बाजूला दैवत्व आहे आणि एका बाजूला जडत्व आहे, दगडासारखं आहे, असंवेदनशील आहे. याच्या मध्ये कुठेतरी सांगतायत की मानवीयता आहे. मनुष्य जो आहे त्याच्या दोघांच्या मध्ये आहे. त्यामुळे बघा, एक तर आपण दैवत्व प्राप्त करू शकतो, नाही तर जडतेला प्राप्त करू शकतो. हे आपल्यावरती सोडलेले आहे. पण साधना, सेवा, सत्संग मधून दैवत्वाला जर प्राप्त केलं तरच खरं आपल्याला आत्मज्ञान आहे, हे सांगता येईल इथं. आणि हे कधी होणार? मी केल्यानंतर कधीतरी होईल 1000 जन्मानंतर, हे नाही सांगतायत. तुम्ही आत्ता या जन्मात, या क्षणी जरी तुम्ही केलं ना, तर त्याची लगेच अनुभूती यायला लागेल. खूप लोकांना आपल्याला वाटतं बघा, अहो आम्ही साधना करतो खूप दिवस, ते आत्मज्ञान प्राप्तच होत नाही. हे सुद्धा एक अज्ञान सांगितलेलं आहे. जसे बघा, ते आफ्रिकेच्या जंगलामध्ये एक झाड आहे. ते झाड जेव्हा लावल्यानंतर, जेव्हा आल्यानंतर बाहेर, ते 1 वर्ष झाड न असं 1च फुटाचं राहत, एकही पान येत नाही त्याला. 1च फुटाचं उंची त्याची. 1 वर्षभर तसाच राहत होतो. आणि त्या वर्षभराच्या काळामध्ये वरून जरी आपल्याला 1च फूट झाड दिसलं ना, तर आत, जमिनीच्या आतमध्ये 50 फूट खोल त्याच्या मुळा गेलेल्या असतात. आणि 1 वर्ष झाल्याच्या नंतर मग 50च दिवसामध्ये जवळपास तो 50 फूट वाढायला लागतो. तर हे साधनेचं महत्व सुद्धा असंच आहे. सुरुवातीला वाटतं आपल्याला की अरे माझ्यात प्रगती होत नाहीये. पण आपण करत राहिलं ना, मग एकदम अचानक असं फूल उमलल्यासारखं आपल्याला जाणवणार. आणि तेच सांगतायत की ते खरं आत्मज्ञान आहे, ती खरी अनुभूती आहे. पण तोपर्यंत आपल्याला रुकायचं नाहीये, बस चालू ठेवायचं. आणि जसं जसं आपण करत राहू, तर ते आत्मज्ञान आपल्याला निश्चितपणे, ते दैवत्व आपल्याला निश्चितपणे प्राप्त होणार. या प्रकारचं आत्मज्ञान, या प्रकारची आपल्याला मग जीवनामध्ये स्थिरता येणार, हे इथं अष्टावक्र सांगतायत. आणि मगच आपल्याला खरं बुद्धत्व प्राप्त होणार, शांती प्राप्त होणार आणि जडता जी आहे आपल्यामधली संपून जाणार.
या प्रकारचं ज्ञान देतायत आणि मग सांगतायत की असे लोक खूप दुर्मिळ असतात, कमी असतात, हे इथं अष्टावक्र सांगतायत. आजच्यासाठी एवढं खूप आहे. बाकीचा भाग आपण उद्या बघूया.